नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी लैंगिक समस्याविषयी मार्गदर्शन करीत आहे आणि बऱ्याच लोकांना उपचार पण देत आहे. मित्रांनो, माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. तसा तर तुम्ही रिस्पॉन्स खूप चांगला दिलेला आहे, त्यासाठी मी तुमचा ऋणी राहील. कारण की कुठून कुठे या विषयावर चर्चा झाल्याशिवाय तुमचे आणि समाजातील जे काही लैंगिक समस्याबद्दल गैरसमज असतील किंवा समज असतील त्याच्यामध्ये कुठून कुठे सुधारणा झाली पाहिजे. कारण की लैंगिक समस्यावर आपण कोणी जर शुद्ध भाषेत किंवा तुमच्या भाषेत जर कोणी मार्गदर्शन करीत असेल तर त्यासाठी मी तुम्हाला नेहमी सांगतो की तुम्ही चांगले व्हिडिओ बघा. कारण की डझनाने व्हिडिओ पडलेले आहेत यूट्यूबवर, पण कुठून कुठे तुम्हाला केव्हा केव्हा ते मार्गदर्शन न देता काहीतरी व्यावहारिक मार्गदर्शन देतात, काहीतरी आपल्या औषधांची कशाचे प्रमोट करताना दिसून येतात. तर तसे व्हिडिओ न बघता जर क्वालिफाईड डॉक्टरांचे व्हिडिओ तुम्ही जर बघितले तर कुठून कुठे तुम्हाला नक्कीच या विषयावर नॉलेज मिळू शकतं मित्रांनो. आणि हाच माझा प्रयत्न आहे की या व्हिडिओद्वारा कुठून कुठे तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळालं पाहिजे, तुम्ही भटकले नाही पाहिजे, तुम्ही बंधू लोकांच्या जाळ्यामध्ये फसला नाही पाहिजे. तर आजचा जो आपला विषय आहे मित्रांनो की प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन. प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन ज्याला आपण शीघ्रपतन म्हणतो, किंवा विदिन अ स्पॅन ऑफ 1 or 2 मिनिट पूर्वी तुमचं इजॅक्युलेशन होत असेल तर त्याला आपण प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असं डिफाईन करतो. आणि या प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनमुळं खूप लोक त्रस्त आहेत आणि ही खूप मानसिक आजार असल्यामुळं केव्हा केव्हा जसं शिंकेवर कंट्रोल आपल्याला भेटत नाही, तसंच त्याप्रमाणे जेव्हा आपल्याला असं इजॅक्युलेशन व्हायचं असतं तेव्हा आपल्याला कंट्रोल करता येत नाही. ही पण एक आर्ट असते. त्या आर्टबद्दल मी सगळं केगल एक्सरसाइज, स्टॉप अँड स्टार्ट टेक्निक असं बऱ्याच टेक्निक तुम्हाला मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, ते तुम्ही नक्की बघा. तर मित्रांनो, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनसाठी आमच्याकडं 3 औषधी आहेत. जे तिन्ही औषधी हे आमच्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामध्ये नंबर 1वर आहे डॅपॉक्झिटिन. डॅपॉक्झिटिन 30 mg येतं आणि एक 60 mg येतं. हे तुम्हाला इंटरकोर्स करण्याच्या अगोदर 1 तासा अगोदर तुम्हाला घेणं असतं. जर 1 तासा अगोदर घेतलं तर याच्यामुळं तुमचं इजॅक्युलेशन थोडं डिले होऊ शकतं. कारण की हे FDA मान्यता प्राप्त औषध आहे, त्याला म्हणतो आम्ही डॅपॉक्झिटिन. बरेच ब्रँड आहेत, मला ब्रँडला काही प्रमोट करायचं नाही. जर तुम्हाला पाहिजे असेल तर केव्हाही माझ्याकडे या आणि प्रिस्क्रिप्शन घेऊन टाका. तर मित्रांनो, दुसरं औषध जे आहे पॅरोक्झिटिन. पॅरोक्झिटिन पण चांगलं औषध आहे. हे तुम्हाला समन करण्याच्या 1 ते 2 तासापूर्वी घ्यावं लागतं. याच्यामध्ये 12.5 आणि 25 असे 2 ब्रँड येतात. तर आम्ही 12.5 पासून स्टार्ट करतो. जर खूपच सिव्हिअर असेल तर आम्ही 25 mg देतो, पण ते पण डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय तुम्हाला मिळणार नाही. आणि तिसरं औषध आहे फ्लुऑक्सिटिन. फ्लुऑक्सिटिन किंवा फ्लुडॅक खूप कॉमन मेडिसिन आहे. तर हे पण आपण समन करण्याच्या 2 तासापूर्वी पण घेऊ शकतो, किंवा 10 mg आपण याच्यामध्ये 10 mg आणि 20 mg येतं. 10 mg डेली 1 कॅप्सूल आपण सकाळी घेऊ शकतो, जेणेकरून आपल्या माइंडमध्ये छोट्या मोठ्या अँक्झायटी किंवा डिप्रेशन किंवा परफॉर्मन्स अँक्झायटी ह्या जर आपल्या माइंडमध्ये डेव्हलप झालेल्या असतील तर त्याला दूर करण्यासाठी हे फ्लुडॅक ड्रग जे आहे हे चांगलं तुम्हाला बेनिफिट देऊ शकतं. हे तिन्ही औषधी जे मी तुम्हाला सांगितले हे FDA मान्यता प्राप्त औषधी आहेत. तिन्ही औषधी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत. म्हणून तुम्ही प्रयत्न करू नका, स्वतः उपचार करून घेऊ नका. कारण की फक्त हे औषध आम्ही त्याच लोकांना देतो जेव्हा आम्हाला असं वाटतं की याचा जो आजार आहे हा शारीरिक नसून हा मानसिक आहे. तेव्हाच आम्ही 3 पैकी एखादं औषध निवड करून तुमच्या तब्येतीनुसार किंवा तुमच्या सिव्हिरिटीनुसार आम्ही डोजेस ठरवतो. तर मित्रांनो, जर ही औषधी पाहिजे असतील तर तेव्हा केव्हाही माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे. धन्यवाद मित्रांनो.